बदाम खाण्याचे फायदे आपण काय आहेत ते पाहणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक छोटासा आणि आपल्या घरात सहज मिळणारी वस्तू ती म्हणजे बदाम। आता बदाम तर सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते आणि सगळ्यांना माहिती आहे की बदाम की काय आहे ते। दिसायला छोटीशी पण शरीरासाठी काम भरपूर करणारी आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे ना बदाम ही किती निरोगी आणि चांगली असते आपल्या शरीरासाठी। तर आता बरेच जण बदाम दुधामध्ये त्याची पावडर करून पितात, काही जण रात्री भिजत घालून सकाळी खातात, तर काही जण त्याचे लाडू बनवून सुद्धा खातात। आपण हिवाळ्यामध्ये त्याची ड्रायफ्रुट्सचे लाडूच तर करून खातो, त्यामध्ये आपण बदाम सुद्धा टाकतो। तर असेच मी तुम्हाला काही सांगणार आहे त्याचे बदाम खाण्याचे फायदे, बदाम खाल्ल्याने काय होते, कोणकोणते फायदे होतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परत किती प्रमाणात खायची आहे, परत दररोज किती खायचे आहेत, कधी भिजत घालून खायचे आहे की पावडर बनवून खायचे आहे, हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सुद्धा नक्की करून जा। तर मैत्रिणींनो, आपण आता चालू करूया जास्त वेळ न घेता। चला तर मग बदाम खाण्याचे फायदे। तर मैत्रिणींनो, बदाम हे आपल्या शरीरासाठी खूप निरोगी आहे। तुम्हाला माहीतच आहे का बदामामध्ये कोणते घटक असतात? तर बदाममध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॅट्स हे भरपूर प्रमाणात असतात, शरीरासाठी खूप चांगले असते। तर काय करायचे आहे, आपण बदाम भिजत घालून ती दररोज खायची आहे। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर बदामाचे ड्रायफ्रुट्सचा वापर नक्की आपल्या आहारामध्ये करा, त्याने आपले शरीर खूप निरोगी आणि मजबूत राहायला सुद्धा सुरुवात होते। नंबर 2, केसासाठी खूप उपयुक्त। मैत्रिणींनो, आपण जर बदाम दररोज खाल्ली ना तर आपले केस मजबूत व्हायला सुरुवात होती। आपण जशी केसांना व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावतो त्याप्रमाणे बदाम खाल्ल्याने सुद्धा आपले केस मजबूत होतात, आणि कारण त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई चे प्रमाण असते। आणि आपण केसांना मेडिकलमधले बदामचे तेल लावतोच ना, तर वरतून बदामाचे तेल सुद्धा लावता येते आणि त्या बदामा सुद्धा खायचे आहेत। जसे आपल्या ते वरतून एक केसांना ते लागते, तसे शरीरासाठी सुद्धा आवश्यक पोषक असणारे पदार्थ लागतात। त्यामुळे तुम्ही बदाम खाणे सुद्धा चालू करा, तुमचे आपोआप केस मजबूत व्हायला सुरुवात होते। कारण का, हा माझा अनुभव आहे आणि केस सुद्धा गळत नाही आणि वाढायला सुद्धा छान सुरुवात होते। तर मैत्रिणींनो, नंबर 3 बघा, त्वचेसाठी सुद्धा खूप उपयुक्त असते। जर आपल्याला वाटत असेल की आपली त्वचा खूपच टवटवीत आणि छान दिसायला पाहिजे तर तुम्ही आहारामध्ये बदामाचा समावेश नक्की करा। आजकाल प्रत्येक जणाला वाटतं सुंदर दिसायला, टवटवीत दिसावं, त्यासाठी आपल्याला आहार सुद्धा चांगला घेणे तेवढेच आवश्यक आहे आणि आहारामध्ये बदाम पण खा। आणि जर तुमचे बदाम खाऊन आणि तरी पण तुमचा हेअर फॉल होत असेल, तर केस खूप गळत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण हेअर म्हणजे दुसरी समस्या सुद्धा असू शकते। पण बदाम हे आपल्या आजी आईच्या काळापासून म्हणतात की बदाम ही खूप चांगली असते, शरीरासाठी चांगली असते, त्यामुळे बदाम तर खाणे चालू ठेवायचे आहे। नंबर 4, मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। तर मैत्रिणींनो, आता आपल्याला वाटते की आपल्या मुलाची बुद्धी आणि चालत नाही, त्याला लक्षात राहत नाही, तर पण काय करायचे आहे, आपल्या मुलाला रोज बदाम खायला द्यायचे आहे, जेणेकरून त्याची बुद्धी आणि आरोग्य दोन्हीही चांगले राहील आणि त्याची स्मरणशक्ती सुद्धा वाढेल, काही विसरणार सुद्धा नाही। कारण बदामामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि सगळे छान राहते, निरोगी राहते माणूस त्या बदाम खाल्ल्याने। कारण बदामामध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम, प्रथिने आणि पोटॅशियम असते। तर मैत्रिणींनो, नक्की बदाम खायला सुरुवात करा। नंबर 5, हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदे चांगले असते। मैत्रिणींनो, आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी बदाम ही एका फायदेमंद असते, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि त्याचं फॅट्स सुद्धा असतात, त्याच्यामुळे आपले हृदय सुद्धा खूप निरोगी राहते। पण जर एक संतुलित आहार म्हणून खाण्यास सुरुवात केली तर आपल्या हृदय निरोगी राहते आणि टवटवीत सुद्धा राहते। त्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम असे आपण घटक असतात, त्यामुळे ते आपल्या हृदयासाठी पण खूप निरोगी असते आणि छान सुद्धा असते। नंबर 6, हाडासाठी कोणते पोषक घटक असतात? हाडासाठी बदाममध्ये बघा, मॅग्नेशियम असते, पोटॅशियम असते आणि खूप पोषक तत्व असतात, असे भरपूर फॅट्स असतात, असे भरपूर प्रमाणात काही घटक असतात की ते आपले हाडाला पोषक देतात आणि हाडे मजबूत होण्यासाठी मध्ये सुरुवात होते।
असते। तर मैत्रिणींनो, नंबर 7 बघा, बदाम हे कधी खावे हे आपण पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, बदाम हे तुमच्या वेळेनुसार खा, कोणी सकाळी खाते, कोणी दुपारी खाते, तर कोणी संध्याकाळी खाते। तुमचा एक ठराविक वेळ ठरवा आणि त्या टायमाला तुम्ही दररोज बदाम खाण्यास प्रयत्न करा। असं काहीही नाही, कधीही बदाम खाल्ली तर ती शरीरासाठी आपले चांगलीच असते। नंबर 8, दिवसातून किती बदाम खावेत? तर बदाम हा पौष्टिक जरी असेल तरी त्याच्यामध्ये काही कॅलरीयुक्त खूप प्रमाणात पदार्थ असतात, पण प्रोडक्ट्स तुम्ही खाण्यासाठी ते 20-30 बदाम खाणे योग्य राहील असे तर आपले वजन, आहार आणि हे सगळे बघूनच बदाम खाण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण बदामामध्ये आपले वजन सुद्धा वाढण्यास सुरुवात होते। त्यामुळे आपली तब्येत जास्तच असेल तर आपण जास्त प्रमाणात बदाम खाणे टाळा। नंबर 9, बदाम खाताना कोणती काळजी घ्यायची आहे? तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना बदाम खाल्ल्याने मळमळ, उलट्या असे व्हायला सुरुवात होते, तर काहीचे तर पोट सुद्धा दुखते, तर काहींना नट्सची खूप ॲलर्जी असते। त्यामुळे आपल्या काळजीनुसार आपण बदाम खावे। तुम्हाला बदाम खाल्ल्याने खाज जास्त येत असेल किंवा उलटे जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यानुसार बदाम खाणे चालू करा। तर शेवटी मी तुम्हाला एकच सांगते, जर बदामाने योग्य प्रमाणात तुम्ही वापर केला ना तर आपले हृदय, केस, त्वचा आणि शरीर हे सगळे आपले निरोगी राहते आणि छान सुद्धा राहते आणि आपल्याला छान सुद्धा वाटते। तर मैत्रिणींनो, बदाम खाण्याबरोबरच आपल्याला पुरेशी झोप घेणे सुद्धा आवश्यक आहे, पाणी भरपूर प्रमाणात पिणे हे सुद्धा आवश्यक आहे आणि आरोग्य आहारात योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी खाणे हे सुद्धा आवश्यक आहे। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करून जा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया मैत्रिणींनो, तोपर्यंत धन्यवाद। लाईक करा, सबस्क्राईब करा।